तो गाईज आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ सुरुवात होतं एक श्रीरामपूरवरून. तर आपली मायना उभा इकडं आणि तिच्या आधीची ही आपली तीच 92-75. तर श्यामाला काय होतं काहीच कळा नाही आणि दिनेश अण्णाला काहीतरी हो राहिलंय आता. बोलो क्या बोलना मुन्नी बदना बोलो बोला काय आता. वो बोल रहा है मुन्नी बदना मुझे डार्लिंग तेरे लिए उदय को आ गया तेरे नाम तेव्हा हसरा मुन्नी बदना हुई डार्लिंग तेरे लिए. याला घर आहे. तर चला आपल्या दोन्ही गाड्या भरून ओके. अरे बेल्ट मारायचा याला. ते रबर बरं झालं मी काढून टाकलं रे आपल्याला डोक्याच्या बाहेरच होतं ते. हे तोंड द्या. तर मी तुम्हाला पैसे टाकी तुम्ही नाही का त्या नंबर आता लगेच एका मिनिटात. अरे कंपनीचे पैसे मारायचे खाली करायचे आपले ते भरायचे. हा दे ना. हा तू ये मुन्नी बदनाम मुई ये तेरे लिए. तर कसं आहे पब्लिक. मी तुमचा लाडका अक्षय ये इसको बोलती हा मधले तो आपली मायना इसको बोलते हैं हैंडसम चिकना राइडर. इसको देखो इधर भी लगा दी इधर भी. तो इधर नॉर्मल सैनिक है. तर हिला धुवावं लागन. लय दिवस झाले घाण झाली गाडी आपली. तर आपण दोन्ही ह्याच्यात एकच माल भरलेला आहे. तर हिच्यात पण माल लोडिंग आहे आणि ती लोडिंग होऊन साईडला उभा आहे. ती सुद्धा लोड झालेली आहे. तर याच्यात एवढं आपण असं काही चेंज केलेलं आहे. इकडून सुद्धा आहे असं आहे. तर आपल्या चॅनलवर नवीन असा लाईक शेअर सबस्क्राईब करत दाबून मोबाईल काय कुठला काय बोला शेअर गेलेली. तर पाहतो मी काय आहे तुमको. वीडियो नहीं करने थे उसका. काय आई शपथ त्या पुरीच्या इतकी शिव दे ना देण्या तुला. या बाई हे सगळे कुठं नाही करतोय. तर आता आपली गाडी भरून झाली. आपण चाललो होतो बाय आता MIDCच्या. आपली दुसरी गाडी पण माग आहे. केस काय बाबा उभं मोठाली केस झाली आता कापायचे काय मग भेटा ना त्याच्यासाठी. अक्षय रायडरचा फुल सुला. तर आता आपण MIDC तर तुम्हाला MIDC दाखवतो. कोणती MIDC म्हणून तुम्हाला इथं ही श्रीरामपूर MIDC. यो क्या भागा यो. तर इसको बोलते रायडर. तर आपण रायडर काय नाही. आपण फक्त इच्छाचा शेख आपली शिजुका. हे बाई इकडं पण क्वालिटी. नमस्कार. आमच्या ब्लॉकमध्ये तुम्ही आल्याबद्दल तुमचे सर्व धन्यवाद. तर तुम्ही आले आमच्या ऑफिसला येऊन बसले. हे आपले आमच्या भाईचं ऑफिस आहे. हे त्यांचा मुलगा आहे. हे अक्षय भाऊ ब्लॉक शूट करून राहिले. यांना बी गॉप बाकी दादा आहे. आपली दादा डायरेक्ट भाऊ झोपलेले होते. आत्ता उठून आले तिकडं आमच्याच भाईच्या ऑफिसवर. आता जागणार आहे ते ट्रान्सपोर्ट 12 टन. तो भावांना आता आपण आलतो राऊरच्या मध्ये आल्याच्या नंतर आपण निघलेलो आहे. तो गद्दार माणूस आहे माझ्या सांगा जो आहे का जो गद्दार. हा हे पहिलं का मला स्टिंग आणली म्हणतो. अख्खी हलवली पहिलं का अख्खा गॅस गेला त्याचा काय पेता त्या स्टिंगला काय मजा यायची. अरे दलिंदर मित्र कोणला नको भो. आमचा काही विषय नाही.
तर भावांनो आमचा भाऊ भेटला आम्हाला इथं. काय भाऊ काय म्हणतो मग? यो आमचा बॉडीगार्ड. याचं टोळका लय मोठं आहे. हा ग्रुप आहे. गँग गँगस्टर. डायरेक्ट घरातून चालला. आम्हाला भेटला विद्यापीठ मध्ये. कुठं चालला? तर आज बऱ्याच दिवसातून आम्ही सिटीतून आलो. इथं तर ब्रिजचे कामं चालू झाले. नगर सुधारलं, चांगलं सुधारणार आहे म्हणायचं नगर. पण हे खड्डे काय कधीच होत नाही काय. कोण हे हारणं ॲक्टिव्ह हारणं. तर आत्ता वाजले 8:44. तर आपल्याला थोडंसं काम करायचं आहे का. तर एमिटरमध्ये लाईट आलेलं आहे आपल्या. असा लाईट आहे. आणि याचा विषय काय आहे फक्त कमेंटमध्ये नक्की सांगा बरं. मला काही कळा ना. त्याचा पेट्रोलला दाखवलेलं आहे. पेट्रोल म्हणलं या म्हणतो मी करून देतो तुम्हाला. टॉप विषय हो, बाकी काही नाही. तुम्हाला माहिती आहे का चमकत आहे बाई. इथं पण लावून दिलेलं आहे नाही म्हणून. सो गाईच आम्ही आलोय आता नगरमध्ये. तर नगरमध्ये आपली नोट साईडला उभा आहे शिजोगा. इथं कोणत्या कोणत्या गावाचे नाव होते? जळगाव, अमरावती आणि सिंगणापूर. तर चौकात DSP चौकात उभा आहे आता सध्या. आता आपलं थोडं काम करायचं आहे त्याच्यामुळे. पण तो काय अजून आला नाही. भाऊला म्हणा लवकर ये, लई टाईम झाला आहे. अर्धा तास होत आला तिथं. तर पाहू आता भाऊ किती वाजता येतो. भाऊ पण थोडं काम करून घ्यायचं किरकोळ. आता 9:20 झाले. काम करून घेऊ मग निघू नाही का. संपत का नाही रेडिओ? संपतच नसल्यापेक्षा किती टाइम लागेल श्यामे? अरे रिंगारला आहे तू आता. गिटारला का पाहू आता कधी येतो काय ना आपला भाऊ. हो मग काय भाऊ ना आपलं काम झाल्याच्या नंतर आपण आलो दौंड रोडला. खालच्या म्हणजे औरंगाबादच्या पाठीमागे केडगावच्या जवळ म्हणजे केडगावची थोडक्यात. काम करून फक्त मग म्हणणं 4-5 किलोमीटर नसून आलो. लाईट वापिस लागला. तर आपण पेट्रोलला फोन केला. पेट्रोल म्हणे हा आता तुम्ही दीड तास राहिला तर परत क्लिअर करीत चला. आधी कवरच आपल्याला जायचं वय 350 किलोमीटर. 350 किलोमीटर जायला काही किती वेळा क्लिअर करीत चालणार. पेट्रोलला म्हणलं आता कसं झालं. पेट्रोल म्हणे ते टाकलं होतं लागण. पेट्रोलला लॅपटॉप लावलं. लॅपटॉपचे पैसे घेतले त्या हिशोबाने त्यांनी आमचं काम तर झालं म्हणे नाही का. कोणतं फक्त लॅपटॉप लावून घेतला त्याचे काय 700 रुपये घेतले. पण हे जर 1 किलोमीटर येऊन जर पोडी उरायला असा मग काय उपयोग झाला. तसं तर आपल्याला पण आपण आपल्या हिशोबाने आपण तो कोड 4 दिवस झाले दवा काढला होता ना आत्ता काढला असता. तर आता काय ॲडजस्ट करावं लागलं. आता काय जाऊन द्या. अक्कल खात्यात गेले म्हणायचं. आता कोड काढला परत काढू आता कुठंतरी. आणि तिथं थांबा तिथं आता बॅटरीचा स्विच बंद करीत जाऊ. आणि चक्कर मारून आल्याच्यानंतर मग काम करून तोडलं. त्याच्यामुळं तो बाहेरसाठी एक टाकू नका. पण आमचे कार्यकर्ते ऐकते का लावले आमचे सुद्धा. टेक्नॉलॉजी केलं आता काही नाही. आता एकच दोघं ठेवायचं फक्त. आलं का तेवढं सेन्सरचं काम करायचं. परत नाही डोकं लावायचं बाहेर ते नाही. आता काय आता फक्त रनिंग काढावं लागतं. ते जवळ चलन जवळ त्याला तर शांत म्हणजे सूट येतात नाही तर मग खूप आता काय करणार. आता जावं तर लागणारच गाडी भरली म्हणजे. तर चला मग काय भेटू पुढं. आता कुठं जेवण वगैरे करू. आता भूक तर लागलेली आहे पण आता टाईम मला झाला आहे. तिथं आम्ही 10 वाजले जागेवर. म्हणजे इथं 10 वाजले जागेवर. त्या हिशोबाने चलत राहू. जेवढा टाईम होईल तेवढा होईल. आता काय करणार आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा. कुणाला माझे काय कुठं खायला होईल सगळं कळलं तुम्हाला. तर आलतो पंप म्हणलं डिझेल टाकून घ्यावं इथं. श्यामा डिझेल टाकीवर आला.
तर डिझेल टाकू लगू इथून मग डायरेक्ट नॉन स्टॉप. तर भावांनो हा पण आलतो आता घारगावच्या पुढं रेल्वे फाटक पास करून पुढं काय गाडी चालू होती. मग अंदाजे 10:30 वाजलेले आम्हाला लागली भूक. तर आमचा शंभू बसला जेवायला. हो आपल्या पॅन लोकांना बोलवायचं ना जेवायला. अरे हा तर तुम्ही येऊ शकता जेवायला. मी बोलू शकतो तुम्हाला काय अडचण नाही. मस्तपैकी भाजी चपात्या. तर चालू मध्ये आपलं जेवण करायचं आणि टाइमपास नाही होत काही नाही. तेवढं अर्धा 1 तास आपला जेव्हा वाचन पुढं जाऊन तेवढं 2 तास आराम होऊ शकतो. बाकी काहीच विषय नाही आहे. तर आपल्याला समजा एक MTची गाडी आहे. आपला जोडीदार आहे रोशन म्हणून. आपलं रेहान का रोशन असं काय तर नाव आहे. तर गाडी बघितल्याच्या नंतर तुम्हाला गाडी मी दाखवणार. तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा गाडी कुठली आहे आणि कोणाची आहे. 100% मध्ये सांगू शकता, काहीच अडचण नाही आहे. तर आता मी जेवतो. जेवण झाल्याच्या नंतर आपलं जे काय असेल तुम्हाला मी दाखवत राहणार आहे या ब्लॉगमध्ये. बाकासूर नाही आपली शिजुका. यो बाकासूर इकडे बसलेला आहे आणि मी आपली शिजुका चालू राहतो. तर आता इथं ट्रॉफिक की नेमकं काय विषय काय नो काही नाही. हॉटेलवर गाडी थांबू राहिली. तर भावांनो आपण आता आहे पुण्या रोडला. पाटस पुणा रोड. काय म्हणला श्यामा म्हणतो आपल्याला चहा प्यायचा. चहा प्यायला थांब म्हणे. आता चहा प्यायला थांबू. ते जोडीदार पुढे आहे पण किती लांब हे माहीत नाही. तो जरी लांब असला तरी आपण चहा पिऊ आपला. आता चहा प्यावाच लागणार आहे का. 11:43 पिऊ चहा. काय आता नाही का आपण जेवण केलं जरा आळसाला वेळ वाटतो. काय नाही मस्तपैकी चहा मारू एकदा आपण. कानाकान निघायचा प्रयत्न करायचा. साताऱ्याच्या जवळ गेलो मग नाही का एक तर कॅम्प मारायचं नाही राहील किंवा पेरेटर काय नाही म्हणत्या ना ते मारायचं. श्याम भाऊला पाहिजे तर मी पेतो. श्याम भाऊची गर्लफ्रेंड लक्ष ठेवले भाऊ श्यामेवर. इकडं म्हणे फुल झाडी मेंबर. तर आत्ता आपण आलोय लोणंद मध्ये. तर स्टँड पाशी उभा केली ती गाडी साईडला. श्यामा चाललाय आणायला आपल्याला. कुठं हॉटेल इकडं. तर इन घेऊन तर वर आता जरा टंगड्या मोकळ्या करतो. इकडे पडतो 1 मिनिट. आता फॅन लावा लागणार नाही का. निघल्यापासून हेच केलं नव्हतं नाही का. त्यामुळे आता अंग टाकलंय. आता साधारण 1 वाजलाय आणि आपण निघलेलो 6 वाजल्यापासून. 6 वाजल्यापासून नगरला आलो थांबलो. त्याच्यामुळे नाही तर अंग टाकतो. निघल्याच्या नंतर तुम्हाला परत कॅम्प हे काय आणलं तिथे दाखल नाही. तो अभी जस्ट वो लेके आया कैंपा पियेंगे भाई. कैंपा देखो क्या ठंडा चिल्ड है देखो. तो कैसा आहे म्हणजे कसं आहे भावांनो. जर नाईटला आपल्याला ड्रायव्हिंग करायचं म्हणलं आपण तर दुसरं काही पुड्या पाड्या खात नाही. पिलो तो कॅम्पा पितो आणि स्टिंग रेड बुल परत काय म्हणते आपलं प्रेडेटर काय आहे ना ते. आणि अजून आपल्यात हिल आज इसको याला म्हणजे पडावं लागणार त्याला मस्त. आत्ता नाही श्यामी आला का मग फोडतो. श्यामी म्हणून परत स्वतःचं मतलब पाहिलं आणून तर मी दिलं म्हणा. आत्ता 1:17 झाली. 2 वाजेपर्यंत सातारा आलो. डायरेक्ट आणून देऊ. मग काय आपण सातारा पास करून आलतोय का हॉटेलवर. तर इथं गाडी लावली आपण एक साईडला. तर ह्यावेळेस आपल्या पार्टीनं काय पेपर व्यवस्थित भरलेच नाही राव. तर एक सगळे एक साईडला सरकली. हे
अख्खी लेफ्ट साईडला म्हणून गाडी लेफ्ट साईडनं लय वाकून चालू राहिली. कसं दिसतं आपला हत्यार. तर इथं आता आराम करू. सकाळी 6 वाजता उठून जाता येईल. सकाळी उठल्याच्या नंतर तर काय तुम्हाला तर भेटणारच वापिस, त्याच्यामुळं काय विशेष नाही. मग काय भावांनो, सकाळी 6:10 उठून निघलोय. आता काय चालू आहे 60-65. तर आपल्याला रनिंग आहे टोटल 120-125 किलोमीटर. त्याच्यामुळं सकाळी 6ला उठलो. चाललंय आता रपा. फायनली आम्ही आलो का कोल्हापूरमध्ये MIDC गोकुळ शिरगाव MIDC. तर आपलं अनलोडिंग पॉईंटची इथं आहे कंपनी फॅक्टरी जी आहे ते आहे. तर इथं नाव दिसतंय इथं काच घाण. हा हे भाई गोकुळ शिरगाव. कुत्ता से सावधान, काटेगा तो कंपनी जिम्मेदार नाही रहेगी. तो कुत्ता कंपनीच्या गेटवर कुत्रा आहे. आम्ही नेमकं गेलो नाश्त्याला. तो श्याम्याने मला दिला थोडे नेमकं 2 व्हीलर घेऊन गेला. ते आतमध्ये ते कुत्रं बसले दारात. तिथे आता जाऊन द्याय नाही. गद्दार आदमी से भरोसा मत करू रे बा. तुम्हाला दाखवतो श्यामाकडं. अय श्यामे, गद्दारी माणूस आहे भाई. चल ना पुढे झालं या गोब्या डायरेक्ट. इकडे